अजित पवारांच्या अपघाताभोवती पहिल्या दिवसांपासून संशयाचं धुकं उभं राहिलेलं आहे आणि त्यात रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत डीजीसीए, व्हीएसआर कंपनी, विमानाचे पायलट्स, पक्षातले ज्येष्ठ नेते आणि आता राज्यातले पोलीस या सगळ्यांवर आरोपाचं बोट दाखवलंय। रोहित पवार यांनी मुंबईच्या मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी ते गेलेले होते। मात्र पोलिसांनी हा एफआयआर दाखल करता येणार नाही असं त्यांना निक्षून सांगितलं आणि त्यानंतर रोहित पवारांनी आरोपांचं बोट पुन्हा उचललंय। असा कोण मोठा नेता आहे ज्याचा फोन आला आणि पोलिसांनी एफआयआर लिहिणं बंद केलं असा प्रश्न त्यांनी केला आणि सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलंय। आधीच व्हीएसआर कंपनीला वाचवण्यात येतंय असं सांगत त्यांनी या खात्याचे मंत्री आणि पर्यायाने केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलेलं आहे। रोहित पवार कागदोपत्री दाखले देत आरोप करतायत, त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य मानायचं का आणि तसं असेल तर सत्य लपवण्याचा प्रयत्न कोण करतंय हा प्रश्नच आहे। एफआयआर दाखल करून न घेण्यामागचं कारण काय, कोण आपलं राजकीय वजन यासाठी वापरतंय का, रोहित पवारांचे दावे जर पोकळ असतील तर मग इथे राजकीय धूळ उठवायचे प्रयत्न सुरू आहेत का, अजित पवारांच्या अपघाताचा त्यांच्या निधनाचा वापर राजकारणासाठी होतोय का, असे अनेक प्रश्न जे उपस्थित राहत आहेत त्याच विषयावर चर्चा करायची आहे। कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत? आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि द हिंदूच्या ब्युरो हेड आणि राजकीय विश्लेषक विनया देशपांडे आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीलाच जाईन मेहबूब शेख यांच्याकडे। मेहबूब शेख यांच्याकडे जाण्यापूर्वी आज रोहित पवार यांनी आज जो काही सगळा मरीन लाईन्स प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जो काही सगळा प्रकार घडला त्यानंतर ज्या दोन मोजक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण त्या सुरुवातीला ऐकूया। इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत? आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, एफआयआर 100% तिथं होऊ शकते आणि एफआयआर झालीच पाहिजे। आणि मी मेहबूब शेख यांच्याकडे सुरुवातीला जाईन। मेहबूब शेख, काय वाटतं तुम्हाला या प्रकरणात कुणी आपलं राजकीय वजन वापरत आहे का आणि वापरत असेल तर कोण, तुमचा रोख कुणाकडे असेल? नाही, असं आहे की कोण राजकीय वजन वापरतंय हे आत्ताच त्याच्यावर बोलणं हे काय मला वाटतं ते महत्वाचं नाही। पण अजितदादांचा अपघात आहे का घात आहे हा जो प्रश्न अजितदादांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जो पडलाय की नेमकं दादांचा ऍक्सिडेंट कसा झाला, हा घात आहे का अपघात आहे, आणि एवढी दिरंगाई दादाच्या अपघात झाल्याच्या नंतर जर अपघात असेल तर त्याच्या चौकशीला एवढी दिरंगाई काय होतीये? कधी ब्लॅक बॉक्स वर्क होत नाही असं सांगितलं जातं, त्या विमानाच्या बद्दल ज्या रोहित पवारांनी सातत्यानं त्रुटी विमान आणि डीजीसीआय आणि व्हीएसआर कंपनी याच्याबद्दल ज्या सांगितल्या जातात त्याच्याबद्दल अधिकृत काही डीजीसीआय कडून माहिती दिली जात नाही, पण वारंवार सत्ताधारी पक्षाचे काही नेते मात्र तिथं आरोप करतायत। आणि इथं पोलीस स्टेशनला एक नम्रताजी, फक्त काय रोहित पवार एकटे गेले नव्हते तर अमोल मिटकरी, इद्रिस नाईकवाडे हे देखील अजितदादाच्या पक्षाचे आमदार त्यांच्यासोबत गेले होते। आणि हा अजितदादांचा अपघात आहे का घात आहे हा एक भावनिक विषय आहे आणि त्याच्याबद्दल अमोल मिटकरी असतील किंवा आता रुपालीताई ठोंबरे असतील हे सातत्यानं हे देखील शंका उपस्थित करतायत। आणि रोहित पवारांनी तर प्रत्येक प्रेसमध्ये प्रेझेंटेशन घेऊन अतिशय व्यवस्थितपणे पण म्हणजे कुणाचा तरी फोन आला आणि आजचा एफआयआर घ्यायचा राहून गेला, पण त्याच्यावर कसली कारवाई होत नाही खात्री आहे का तुम्हाला? कुणाचा तरी फोन आला, कुणीतरी आपलं वजन वापरलं आणि आजचा एफआयआर घेतला गेला नाही? सदस्य मनुष्यवादाचा ते 2 विधान परिषद आणि 2 विधानसभेचे आमदार तिथं जाऊन बसलेत आणि एफआयआर म्हणजे काय हो? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट
जर त्यांनी सांगितलं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुम्ही दाखल करून घ्या, आणि हे कधी सांगितलं, ज्या वेळेला DGCIने आता VSR कंपनीच्या जे काही उड्डाण आहेत हे थांबवली आणि त्याचा अहवाल त्यांनी दिला की ह्यांच्या काय चुका आहेत, त्याच्यानंतर जर त्यांनी मागणी केली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांनी काय 302चा गुन्हा दाखल करायची मागणी केली नाही. ऍक्सिडेंट झाला, एखादा माणूस मृत्युमुखी पडला तर तुम्ही तिथं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करताच की. मग नेमकं या कंपनी किंवा DGCIला एवढं काय वाचवायचं? FIR म्हणजे काय, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तुम्ही दाखल करा, त्याची चौकशी करा. उद्या ते खरंय का खोटंय हे चौकशी समोर येऊ द्या ना. आणि त्यांची मागणी काय, त्यांनी काय फाशी द्या म्हणून सांगितलं का 302 दाखल करा म्हणून सांगितलं? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी मला वाटतं ही काय गैर नाही, ती योग्यच आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी रुपाली ठोंबरे यांच्याकडे जाते. ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? आणि मला असं कळतं की तुम्ही पण ऐकवेळेस मुंबईला येणार होतात, पण काही कारणाने तुमचं येणं झालं नाही. तुम्हाला मी सांगते, मी आज तिथं आमदार रोहित पवार, आमदार अमोलभाऊ मिटकरी, आमदार रोहितदादा पवार, आमदार अमोलभाऊ मिटकरी, आमचे नायकवडी यांच्यासोबत मीही असते. परंतु माझा उद्या महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचा अर्ज भरायचा म्हणून मी पुण्यामध्ये थांबले. मुळामध्ये जे काही बातमी आली ही अत्यंत चुकीची. DCP साहेबांना जर कोणाचा फोन आला आणि तुम्ही FIR घेत नाही, अहो तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्हाला असे फोनवर बिनवर चालणारे, तुम्ही त्यांचे काय त्यांच्या बापाचे नोकर नाही आहात. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचे, कायद्याचे रक्षक आहात. त्या बापाचे तुम्ही नोकर आहात म्हणला असता तर आम्ही मान्य केले असते. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने FIR नाकारली हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांना काय वाटतं, एक लक्षात घ्या की पोलीस स्टेशनमध्येच FIR होऊ शकते का? परंतु ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की जे राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या या घटनेत दुःखद निधन झालेलं आहे, त्याच्यावर तातडीने FIR करायची सोडून कोणाचा तरी फोन येतो, म्हणजेच कोण त्याच्यात उद्योगपती असेल किंवा सत्तेतील किंवा त्यांच्या ओळखीतील ती व्यक्तीचा फोन येतो आणि हे पोलीस नाकारतात. PI ला सुद्धा अधिकार नाहीये. कुणाचा फोन आला असावा असं वाटतं तुम्हाला? की आम्ही सत्तेत म्हणून म्हणायला. ज्यांनी निष्काळजीपणा केलेला, ज्याचा या घटनेमध्ये तो आरोपी होऊ शकतो किंवा आरोपी आहे, जो गुन्हेगार आहे, त्याच्यासाठीच ही FIR दाखल करत नाहीयेत. आणि ताकाला जाऊन भांड का लपवायचं? इथे बसलेले सगळे पॅनेलाइज आहेत ना, ते फक्त लोकप्रतिनिधी पदाधिकारी आहे. मी ऍडव्होकेट आहे, त्याच्यामुळे पोलीस कधी ते तक्रार घेत नाही. का घेत नाही? आता हे जर मी ओपन करून सांगितलं तर मला त्या वर्दीतल्या गुंडागिरीची सगळी भाषा परिभाषा समोर येईल. आता ही जी काही FIR नाकारली आली आहे, वाईट एवढंच वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची आमदार लोक FIR पुरावे घेऊन FIR करायला येत आहेत. जेव्हा एखादा सर्वसामान्य FIR करतो तेव्हा पोलीस काय सांगतात? FIR घेऊन बाबा तुमचं खरं खोटं काय आहे ते कोर्टात करा. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांची FIR घेऊ नये. पर PI FIR घेत असताना DCPचं तिथे यायचं काम काय? आणि DCPनी सांगावं, प्रवीण मुंडे जरी असतील त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. त्यांना कायद्याच्या रक्षणासाठी ठेवलेलं आहे, कायद्याचं भक्षक म्हणून आणि ही सेटलमेंट करायला किंवा अजितदादांच्या निधनामध्ये कुणाला वाचवायला नाही ठेवलेलं. आता ही FIR कोर्टात तर होणार, पण ज्या पोलिसांनी नाकारली, मी पुन्हा सांगते, पोलीस असू द्या, सरकारी कर्मचारी असू द्या, सरकारी न्यायाधीश असू द्या, सरकारी वकील असू द्या, या सगळ्यांना कायदा बंधनकारक आहे. मुद्दा तुमचा लक्षात आलेला आहे. आपण भाजपकडनं ऐकून घेऊया त्यांची बाजू. भक्षक बनत असाल तर यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात. ठीक आहे. मी अजित चव्हाण यांच्याकडे जाते. पोलिसांनी केलेले. ठीक आहे अजित चव्हाणजी, हे बोट तुमच्या पक्षाकडे आहे. याचं कारण म्हणजे जे पोलीस खातं गृह खात्याच्या अंडर येतं, त्या गृह खात्याचे मंत्री हे तुमचे राज्यातले सर्वोच्च नेते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. इनवे हे बोट तुमच्याकडे दाखवलं जात आहे. नाही, सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो, नम्रताजी, आपल्याला आठवत असेल मान्य दादांचा अपघात झाल्यानंतर सगळ्यात आधी जर मी काही मागणी केली असेल तर ती की ही जी विमान कंपनी आहे, कारण अनेक वाहतूक तज्ञांशी, हवाई वाहतूक तज्ञांशी मी बोललो विदिन काही मिनिट आहे. माझा रोष या विमान कंपनीवरती होता की या विमान कंपनीचं लायसन्स आधी सस्पेंडेड करा, जे DGCA नं सस्पेंडेड केलेलं आहे. दुसरा मुद्दा, माझे मित्र महबूब भाई असतील, आमच्या भगिनी
रुपालीताई ठोंबरे पाटील असतील, यांच्या ज्या तीव्र भावना आहेत तशाच सगळ्यांच्याच आहेत, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या. आम्ही दादांच्या वरती निश्चित प्रेम करणारे सगळे लोक आहोत आणि या विषयामध्ये 2-4 लोक आमदार आमचे सहकारी पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी एफआयआर दाखल करून घ्या असं सांगितलं, जे की 100% योग्य आहे. त्यांच्या भावना अतिशय योग्य आहेत. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. रुपालीताईंनी आज इथे पॅनलिस्ट म्हणून न मांडता कायदेतज्ञ म्हणून आपली भूमिका मांडली. त्यामुळं ताई, मला आपल्याला एक गोष्ट इथे सांगायची आहे की आदरणीय वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री, सुनेत्रा वहिनींचा सहभाग असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहभाग असलेलं राज्याचं सरकार सत्तेमध्ये आहे. त्यामुळं पोलीस काही भारतीय जनता पक्षाचे नेते गृहमंत्री आहेत म्हणून पोलीस फक्त काही त्यांचं ऐकतील असं नाही. आपलं सरकार राज्यामध्ये सत्तेवरती आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये सुरुवातीपासून महबूबबाई भावना सांभाळता येत नाहीतच आहेत कुणाला. त्यामुळं याच्यात कुणी काहीही बोललं नाही, अजित चव्हाण, बाकीचे मुद्दे सगळे फेअर आहेत, वाईट सगळ्यांनाच वाटतंय, पण इथे पोलिसांनी रोहित पवारांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं ना, ते सांगतायत की मी एफआयआर करायला गेलो, तिथे जे संबंधित पोलीस अधिकारी होते त्यांनी एफआयआर लिहायला सुरुवात केली, पण हे डीसीपी आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही राज्यात कुणालाही फोन करा, काहीही करा, कुणाशीही बोला, हा एफआयआर मी आज लिहून घेणार नाही. याचा अर्थ का होतो? राज्यातल्या पोलीस डिपार्टमेंट मधले डीसीपी दर्जाचे अधिकारी जर असं वक्तव्य करतात तर काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. 2 मिनिटं ऐका ना नम्रताजी, थोडंसं जर ऐकून घेत चला ना. आता हा इतका संवेदनशील विषय, तुम्ही एवढा मोठा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर एवढंसं घेतलं तर गैरसमज होतो. हा खूप संवेदनशील विषय, आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा विषय. याच्यामध्ये दादांच्या मृत्यूमागे जर कुठल्याही प्रकारचा घातपात असेल तर त्याचा तपास झाला पाहिजे, ही सर्वपक्षीय भावना आहे. पण याच्यामध्ये माझी एक हात जोडून विनंती माझ्या सर्व सहकाऱ्यांना आहे. वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आहे, अजितदादांचं कुटुंब सरकारमध्ये आहे. असं असताना ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या संशयाचं धुकं निर्माण केलं जाते हे बरोबर नाही. दादांच्या मृत्यूचं राजकारण होता कामा नये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की रोहित पवार अडचणी निर्माण करतायत, एक प्रकारे सायलेंट वॉल त्यांच्या समोर उभी करतायत वहिनींच्या समोर, असं म्हणतात? मुद्दा पूर्ण, महत्वाचा विषय, माझा मुद्दा पूर्ण होऊ देत. नास काय करताय तुम्ही? एवढा संवेदनशील विषय मला बोलूच दे. मी आपल्याला तेच सांगतोय की का नसेल घेतली एफआयआर, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल ना. कारण या विषयामध्ये राज्यामध्ये वेगळी चौकशी सुरू आहे, केंद्राच्या एजन्सीज कडून वेगळ्या पद्धतीची चौकशी याच्यामध्ये सुरू आहे. आणि ही सगळी चौकशी सुरू असताना ही चौकशी अतिशय सखोल व्हावी, निष्पक्ष व्हावी, याकरता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की दादांच्या 1% जरी असं कुठं वाटलं असतं वहिनी आज उपमुख्यमंत्रीपदी असत्या का हो? मला असं वाटतं आपण एक लक्षात घ्या की याच्यामध्ये जी यंत्रणा काम करते, परत पोलीस, म्हणजे थोडक्यात तुमचा रोख लक्षात आला की सुनेत्रा वहिनींच्या समोर अडचणी निर्माण करण्याचा हा प्रयत्न एक प्रकारे आहे असं सुचवतात. आला मुद्दा लक्षात. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा बेसिक कारवाई अशी केली की त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट. पुन्हा एकदा येते मी आपल्याकडे. तुमचा मुद्दा लक्षात आला. अजित चव्हाण, तुमचा थेट मुद्द्यातला मी क्रक्स शोधून काढलेला आहे. मी विनया देशपांडेंकडे जाते. विनया देशपांडे, गेला पाहिजे ह्या सगळ्या घडामोडी, आरोप प्रत्यारोप, घटनाक्रम बघितला की ह्याच्यामध्ये संशयाचं धुकं आहे, राजकीय धुकं आहे, नेमकं चाललंय काय असं तुमच्या अनुभवी नजरेला काय दिसतं? नम्रता, आपण जर का बघितलं एकंदरीतच ही घटना इतकी धक्कादायक होती सगळ्यांसाठीच की ज्या क्षणी ही घटना झाली त्यावेळेला सगळ्यांच्या मनात पहिला विचार हा आला की हा घातपात आहे का, काय शक्यता आहे. आणि एकंदरीत एव्हिएशन ऍक्सिडेंट्स, एव्हिएशनचे जे एक्सपर्ट्स आहेत सगळ्यांचं एकंदरीत मत लक्षात घेता बऱ्यापैकी त्यावेळेला असं एक एक्सपर्ट्स कडून वाद मांडण्यात आला की हा ऍक्सिडेंट दिसतोय, पण काही प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत. ब्लॅक बॉक्स संदर्भातले जे प्रश्न आहेत ते अनुत्तरित आहेत उदाहरणार्थ. आणि ह्या सगळ्यासाठी जी इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भातली माहिती पब्लिक डोमेनमध्ये तितक्याच ओपनली यायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकांच्या मनात जी शंकेची पाल आहे त्याला कुठेतरी उत्तर मिळेल असं वाटतं. आणि जेव्हा इतकी मोठी राजकीय व्यक्ती अशा प्रकारे अचानक आपल्यातून निघून जाते तेव्हा फक्त हळहळ नाही, त्याबद्दल लोकांच्या मनात फक्त दुःख नाही तर प्रचंड अशा प्रश्नांचं एक काहूरही माजतं. आणि
त्या दृष्टीने मला असं वाटतं की इन्क्वायरीच्या माध्यमातूनच याच्याबद्दल जे जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत कुटुंबाच्या मनात असतील, कार्यकर्त्यांच्या मनात असतील, आपण बघतोय की गेले काही दिवस राजकीय नेते दोन्ही पक्षांचे, फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नाही तर राष्ट्रवादीच्या पक्षाचे पण नेते याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमिटी मार्फत आणि इन्क्वायरी मार्फत देण्यात आली पाहिजेत. एकीकडे राज्य सरकार म्हणतंय की सीबीआय इन्क्वायरीसाठी त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या संदर्भातली अजून कुठलीही फॉर्मल अनाउन्समेंट झालेली नसली तरी असं सांगण्यात येतंय की ज्या अर्थी राज्य सरकारने असा प्रस्ताव पाठवलाय त्या अर्थी अशा प्रकारची इन्क्वायरी करण्यात येईल. पण जितक्या लवकर अशा प्रकारच्या इन्क्वायरीज मध्ये रिपोर्ट अजित चव्हाणांच्या थ्योरीबद्दल काय तुम्हाला अंदाज सगळ्या वाटतो शंकांचं निरसन होईल, की त्याला उत्तर मिळेल. सुनेत्रा पवारांच्या समोर अडचणी निर्माण करण्यासाठी हे सगळं केलं जातंय, अशा प्रकारे काय अंदाज बांधता तुम्ही? नम्रता, एकतर याला राजकीय कंगोरे आहेत, या मुद्द्याला राजकीय कंगोरे आहेत, ह्याच्याविषयी काहीच वाद नाही. पण इतका मोठा संवेदनशील विषय असताना एक्सपर्ट्सचं काहीही ह्याबद्दल फर्म असं मत नसताना ह्याच्याबद्दल काहीही बोलणं म्हणजे ह्याच्यावर राजकीय मत देणं मला वाटतं चुकीचं आहे. ह्याच्याबद्दल आता राजकीय उहापोह होतो आहे आणि ह्याच्याबद्दल आपण बघतोय फक्त त्यांच्या मृत्यूबद्दलच नाही तर एकंदरीतच राजकीय कलाटणी या अख्ख्या विषयाला जेव्हा मिळाली होती, कशा प्रकारच्या चर्चा अजितदादांमध्ये आणि शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये चालल्या होत्या, ह्यापासून ते दोन्ही पक्षांमध्ये आपण जे वादविवाद बघितलेले आहेत गेल्या काही दिवसात, त्याच्यावरून काहीच वाद नाही की ह्याला एक राजकीय रंग आलेला आहे. आणि हा फक्त एक मृत्यू अशी केस न राहता ह्याच्यावरूनही पुढे जाऊन त्याच्याबद्दल राजकीय रंग आलेले आहेत. पण ते सगळे बाजूला ठेवून जर का आपण फक्त अजितदादांच्या मृत्यूविषयी बोलतोय तर मला असं वाटतं की त्याबद्दल जी एक्सपर्ट एन्क्वायरी आहे त्याच्यातून विषय बाहेर आल्याशिवाय आणि त्याच्यातून सांगोपांग त्याच्याबद्दल चर्चा झाल्याशिवाय आणि त्याच्यातून पब्लिक माहिती आल्याशिवाय ह्याच्याबद्दल मतांतर नसावं. अगदी अगदी. मेहबूब शेख आणि रुपाली ठोंबरे दोघांनाही मुद्दे मांडायचे, दोघांकडेही मी येते. सुरुवातीला मेहबूब शेख. मला बोलायला द्या प्लीज. येते मी तुमच्याकडे येते. मेहबूब शेख बोला. नाही मॅडम, मला अजित चव्हाण आमचे मित्र आहेत, त्यांना एवढंच सांगायचंय की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू झालाय, एखाद्या ग्रामपंचायत सदस्याचा काय मृत्यू झालेला नाही किंवा एखाद्या सरपंचाचा मृत्यू झालेला नाही. तुम्ही सातत्यानं सांगताय की सुनेत्राताई ह्या सरकारमध्ये त्यांच्या सरकारचा ते भाग आहेत आणि पोलिसांच्यावर शंका उपस्थित करणं योग्य नाही. मला वाटतं हे तुम्ही दाखवून तुम्ही राज्याला नेमकं काय दाखवायचंय की वहिनी गप्प आहेत का, असं काय दाखवायचा प्रयत्न आहे का तुमचा? मुळात बेसिक विषय की वहिनींनी सीबीआय चौकशीची मागणी केली, का नाही केली हो आतापर्यंत सीबीआय चौकशीची मागणी? आज 27 दिवस झाले अजितदादांना जाऊन, अजून सीबीआय चौकशी लावता येत नाही. एखाद्या विरोधकाच्या इथं जर काही करायचं असतं तर तुम्ही 2 तासात ऑर्डर काढल्या असत्या, सीबीआयनी किंवा ईडीला पाठवलं असतं. ही तर तुमच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री एखादे सरपंच किंवा नगरसेवक नाहीत, त्यांचा मृत्यू झालाय, राज्यातल्या एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला जे 6 वेळा उपमुख्यमंत्री होते या राज्याचे, आणि त्यांच्या अपघाताच्या जर चौकशी लागायला एवढी दिरंगाई. रस्त्यावर जर एखाद्या ट्रकवाल्याकडून कुणी उडाला साधा फुटपाथवरचा माणूस तर तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता. इथं राज्याचा उपमुख्यमंत्री जाऊन आज 27 दिवस उलटलेत, तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या कंपनीवर का दाखल करू शकले नाही हो? करायला पाहिजे होता का नाही? सुमोटो दाखल करायला पाहिजे होता. रोहित दादाला किंवा अमोल मिटकरीला पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नव्हती. जर संवेदना जर असत्या ना तर संवेदनाने सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे. आता शिरूरमध्ये ऍक्सिडेंट झालाय, पोलिसांनी तिथं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, एक मुलगा गेला, आणि तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला सरपंचासारखी उत्तरं देताय. 27 दिवस झाले सीबीआय चौकशी होत नाही, असं कसं होऊ शकतं? मुळात याच्यात काही लपवायचंय का? अशा पद्धतीनं सरकार जर करत असेल तर शंका घ्यायला वाव आहे की सरकार काय एफआयआर करत नाही. एफआयआर करायला पाहिजे ना सदोष मनुष्यवधाचा. त्यांनी काय 302चा म्हणले काय? अजितदादाचा खून केला असा गुन्हा दाखल करा म्हणून 302ची फिर्याद थोडी होती. 304 आणि आता नवीन BNS कायद्याप्रमाणे 105 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणले ना ते. मग काय अडचण होती गुन्हा दाखल करायला? कोण लागून गेला हो? कुणाचा जावं येतो त्याला वाचवायला, एवढं सगळं त्याला वाचवायला पुढे येत आहेत.
कळायला मार्ग नाही. आपण हे छोटा माणूस नाही सगळे मेला प्रश्न अपघातात. आहेत जे महाराष्ट्राच्या एक जनतेला राज्याचा सुद्धा पडले महत्त्वाचा आहेत. नेता आपण गमावलाय. विचारूया आपण. मी रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया घेते, मग अजित चव्हाणांकडे येईन. रुपालीताई बोला. मुळामध्ये मला अजित भाऊ आपल्याला सांगायचंय की सुनेत्रा वहिनींवर जे मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्यामध्ये त्या स्वतः महाराष्ट्राची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असताना अजूनही ते दुःख त्यांचं व्यक्त होण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी त्यांच्याकडं तेवढा वेळ मिळालेला नाहीये. म्हणजे एखाद्या महिलेचं जेव्हा कुंकू जातं तेव्हा काय परिस्थिती होती हे प्रत्येकाला माहिती आहे. आपल्याही घरात, माझ्याही घरात महिला आहेत आणि महिला म्हणून तर मला जास्त त्याची वेदना कळतात. मुळामध्ये त्या PIनी किंवा DCPनी तक्रार का नाही घेतली? हो, सत्तेत आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही रोहित पवारांकडे एक विरोधक म्हणून बघू नका. मुळामध्ये आमदार रोहित पवारांनी जे प्रश्न उभे केलेत, सदोष मनुष्य गुन्ह्याचा गुन्हा दाखल करायला पोलिसांना हरकत काय? आणि त्या DCP मुंडेंना अधिकार कुणी दिला? त्यांना कुणीही फोन करो, त्यांनी ती FIR का थांबवली? याचा अर्थ असा आहे का की भाजप किंवा गृह खातं आपल्याकडे आहे म्हणून त्यांनी थांबवलेलं? तर नाही. तुम्ही विनाकारण लक्षात घ्या, पहिल्यांदा झाल्या आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र निवेदन दिलं. त्याच्यात आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं जी चौकशी लागेल ती मी करणार. आणि महाराष्ट्रात मुद्दा लक्षात आला तुमच्या. रुपाली, आय एम सॉरी, थोडंसं इंटरप्ट करावं लागेल मला कारण माझी वेळ संपत आली आहे. दुसरी तिसरी फळी आहे. मला 2 मिनिटं नम्रताजी बोलू द्या. याच्यामध्ये दुसरी तिसरी जी फळी आहे जी साठलाट करून गुन्हा दाखल होऊन देत नाहीये. मग पोलिसांनी आपण विचारूया हा प्रश्न. अजित चव्हाण बोला. सत्तेवर येणार ना? असं आहे महबूबबाई आणि रुपालीताई, मला तुम्हाला दोघांना अतिशय नम्रपणे सांगायचंय की तुम्ही अशा वेगळ्या अँगलने का विचार करताय? मी एवढंच याकरता मी आदरणीय वहिनींचा उल्लेख केला की आमच्या वहिनींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये आम्ही सहभागी. याच्यामध्ये एक मिनिट दादा, 2 मिनिटं माझा ऐका. ऑलरेडी हे बघा, तपास चालू आहे. FIR दाखल असल्याशिवाय तपास आहे का? ऑलरेडी FIR दाखल झालेली आहे आणि ह्या विमान कंपनीचा जो मालक आहे त्या मालकावरती कारवाई करा अशी मागणी करणारे पहिले दिवस लागणार आहे. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, हा मालक जेलमध्ये जाईल. DGCAच्या नियमाप्रमाणे कुठलाही मुख्यमंत्री गेले, सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. 60 दिवस असा होऊ शकतो. साधा गुन्हा आहे हो. ऍक्सिडेंट झाला तर सदस्य मनुष्यवधाचा माणूस मेलाय. त्याच्यात 5 लोक मेलीत. 5 अजित भाऊ. तपास चालू आहे. तो तपास आपल्याला त्याला आता CIDचा तपास आहे. कुठं आहे सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा? कुठं आहे? मुद्दा सगळा कुठे आणतोय अजित चव्हाण आणि पॅनलवरचे सगळेच लोक? मुद्दा कुठे आणतोय की ठोस उत्तर मिळत नाहीये, तपासाची दिशा कळत नाहीये. माझी वेळ संपत आली आहे. मला शेवटची कमेंट म्हणजे विनया देशपांडे यांच्याकडून. विनयाजी बोला. 2 मिनिटं व्यवस्थित होऊ देत. असं नाही, याच्यामध्ये असं होतंय हे. नम्रता, या सगळ्या गोंधळातून मी जर का एक मुद्दा सांगू शकले तो म्हणजे आत्ताच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते अजितजी, महबूबजी 2 मिनिटं जर का आपण ऐकू शकलात आता तर. अजितजी, त्या अपडेट सांगतायत आपल्याला. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचं, मरीन लाईन्स पोलीस स्टेशनचं अपडेट सांगतायत. विनयाताई बोला. मालकाला जेलमध्ये टाकायचं. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी आत्ताच एक असं विधान इश्यू केलेलं आहे की ज्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की फक्त बारामतीत ADRच नाही तर CID पण याबद्दलची जी चौकशी करते. त्यामुळे जे रोहित पवारांनी जो अर्ज दिलाय तो CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे. CID जी याबद्दलची चौकशी आता करताय आणि त्यामुळे आत्ताच ज्या DCPबद्दल आपण इतका वेळ चर्चा करतोय त्यांच्याकडूनच हे विधान आलेलं आहे की हे या यंत्रणेतून ऑलरेडी इन्क्वायरी सुरू आहे ज्याच्यासाठी म्हणून हा अर्ज त्यांना पुढे पाठवण्यात आलेला आहे. बर माझी वेळ संपली आहे. मला वाटतं या मुद्द्यावरती अनेकांना अनेक दिशांनी बोलायचंय. कारण एक हा अपघात झालेला आहे, एक विमान कोसळलं, अजितदादांचा त्यामध्ये मृत्यू झाला, पण त्यानंतर जे अनेक प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये. थोडक्यात काय, हा विषय खोल आहे आणि त्याची उत्तरं आपल्याला तितक्याच सखोलपणे चौकशी अंती जर मिळाली आणि ती लवकर मिळाली तर कुठेतरी हा जो संशयाचा धूर उभा राहिलेला आहे आता, तो संशयाचा धूर शमेल. अन्यथा त्याचं राजकीय वादळ बनायला वेळ लागणार नाही. कारण राजकारण कुणासाठी दुर्दैवाने थांबत नसतं.
या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.